हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं माझ्या तनूच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका बादशाची. हो, गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही, मलाही आवडतात. हॉरर स्टोरीज खूप आवडतात मला ऐकायला. पण आज इथे मी ना हॉरर स्टोरी सांगत आहे, नाही तर कोणती गोष्ट. आज गोष्ट सांगणार आहे एका बादशाची. हो, बादशाह, आरोग्याचा बादशाह. हो, आरोग्याचा बादशाह. बॉलिवूडच्या बादशाची गोष्ट नाही. तसे दोन्ही बादशे माझे आवडते आहेत. तुम्हाला कळलंच असेल आजची माझी रेसिपी काय आहे. हो, प्रोटीनचा पॉवर हाऊस, आरोग्य आणि चव यांचा परफेक्ट संगम आणि प्रोटीनचा पॉवर पॅक असलेली आजची माझी रेसिपी आहे सोयाबीनची भाजी. बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही तितकीच चांगली लागते. नक्की करून बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी होते तेही मला सांगा. दर आठवड्यात एकदा तरी ही भाजी खायलाच हवी आणि करायला हवी. हो, एकदाच, कारण ही पचायला जड असते. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा भन्नाट पर्याय आहे सोयाबीनची भाजी. चव आणि पोषण यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे सोयाबीनची भाजी. तुम्हाला माहिती आहे का, सोयाबीन चंक्स हे थेट सोयाबीनचे तुकडे नसतात. आधी सोयाबीनमधून तेल काढलं जातं, त्यानंतर उरलेल्या प्रोटीन रिच सोया फ्लोअरवर विशेष अशी प्रक्रिया करून हे हलके आणि स्पंजसारखे चंक्स तयार केले जातात. म्हणून गरम पाण्यात भिजवल्यावर ते फुगतात आणि मसाले छान शोषून घेतात. तुम्हाला इथे दिसलेच असेल, मी गार पाण्यात सोयाबीन चांगले धुवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर गरम पाण्यात 10 मिनटासाठी भिजायला ठेवले आहेत, त्यामुळे ते लवकर भिजतात. आता मी सोयाबीन चंक्स गरम पाण्यातनं चांगले हाताने छान पिळून घेत आहे, त्याच्यामुळे त्याचा कच्चा वास कमी होतो. इथे मी वाटणाची तयारी केली आहे. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे टाकले आहे, 4 कांदे घेतले आहेत, त्याच्यामध्येच लसूण टाकला आहे आणि सुक्या खोबऱ्याचे काप टाकले आहेत. तुम्ही वाटणाची चव अजून एनहान्स करण्यासाठी कलौंजी टाकू शकता, खसखस टाकू शकता किंवा काळे तीळ किंवा पांढरे तीळही टाकू शकता. त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव एनहान्स होण्यास मदत होते. साईडला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आल्याचा 1 तुकडा, अद्रकचा तुकडा घेतला आहे. 4 कांदे घेतले असेल तर अर्धा टोमॅटो किंवा त्यापेक्षा कमी टोमॅटो घ्या, त्यामुळे भाजीला आंबटसरपणाची चव कमी येईल. आता इथे माझे सोयाबीन चंक्स चांगले पिळून झालेले आहेत. सोयाबीन हे जसे पौष्टिक आरोग्यदायी आहे तसे ऊर्जादायी आहेत. लहान मुलांना, वाढत्या वयातील मुलांसाठी प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यांना सक्रिय ठेवण्यास मदत होते. सोयाबीनच्या भाजीमध्ये प्रोटीन भरपूर असते, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि आपल्या शरीर दुरुस्तीसाठी उपयुक्त असते. लोह असते, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन टिकून ठेवण्यास मदत होते. कॅल्शियमही असते, मॅग्नेशियम असते, त्याच्यामुळे हाडांची मजबूती राहते. फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. असा हा ऊर्जादायी आणि पौष्टिक पर्यायी घटक आहे प्रोटीनचा, जो पूर्ण फॅमिलीला सक्रिय राहण्यास मदत करू शकतो. असा प्रत्येक घासात प्रोटीन आणि प्रत्येक घासात पोषण असलेले सोयाबीन चंक्स. मुलांचं आरोग्य, घरच्यांची चव व आईची माया सगळं एका पौष्टिक सोयाबीन भाजीत. सोयाबीनची भाजी प्रत्येक आईची हेल्दी चॉईस आहे. आपल्या अंतरंगातील सौंदर्याचं प्रतिबिंब चेहऱ्यावर जसं दिसतं, तसं आपल्या आहाराचं प्रतिबिंब आपल्या शरीरावरनं, आपल्या आरोग्यावरनं, आपल्या केसांवरनं, आपल्या चेहऱ्याच्या ग्लोवरनं दिसतच असतं. आता तुम्ही इथे बघितलं असेल की कांदा चांगला तळून झाला आहे, सुक्या खोबऱ्याचे काप तळलेले आहेत, लसूण लालसर झाला आणि आता गार झाल्यानंतर मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेणार आहे. पेस्ट करून एकदम बारीक पेस्ट करायची, त्यासाठी थोडंसं पाणी मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे. आता त्याच कढईत तेल टाकून मी हे वाटण तळायला घेणार आहे. वाटण तळायला लागू द्यायचं नाही, कढईला चांगले परतायचे. वाटण सोडून इकडे तिकडे जायचं नाही, कारण ते तळाला चिकटू शकते. वाटणाचा गोळा होईपर्यंत वाटण चांगले परतून घ्यायचे आहे. आता या वाटणामध्ये मी हळद, तिखट
टाकणार आहे. तुम्हाला दिसत असेल वाटणाची ग्रेव्ही थोडी थोडी घट्टसर होते, त्याचा गोळा बनायला तयार झालेला आहे. आता इथे हे चांगले वाटण परतून घेऊन याच्यामध्येच मी आता सोया चंक्स टाकणार आहे आणि ते 2-3 मिनटासाठी परतून घेणार आहे, म्हणजे आपला वाटणाचा मसाला त्याच्यामध्ये चांगला मुरेल. इथे साईडला मी पाणी गरम करायला ठेवले आहे. कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीत गरम पाणी वापरले तर भाजीची चव इन्हान्स होण्यास मदत होते. आता ते गरम पाणी मी सोयाबीनच्या भाजीमध्ये टाकले आहे. आता तुम्हाला इथे सोयाबीन चंक्स पोहताना दिसत असतील आपल्या वाटणामध्ये. दिसायला खूप छान दिसतात, अगदी रसगुल्ल्यासारखे गुब्बू. ओके, आता मी ही भाजी झाकून ठेवणार आहे. 5-7 मिनटं मंद आचेवर भाजी ठेवायची. आता तुम्हाला इथे साईडला दिसतच असेल तेलाचा तवंग आलेला, तरी आलेली, म्हणजे आपले सोया चंक चांगले शिजलेले आहेत. अशी ही मस्त भाजी सर्वांनी आवडीने खा, कारण ती तेवढीच आरोग्यदायी आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे आणि खायलाही तितकीच चांगली लागते.